स्वागत आहे. आज आपण स्वामींच्या प्रकट दिनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला कळेल की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरहून 12 कोस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं एक गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजेसोबत राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून छोट्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्याशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंह खूप साऱ्या गोट्या खिशात भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीच्या मूर्तीसोबत खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच बरेच दिवस गेल्यावर त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. तर विजयसिंह रोजच्याप्रमाणे गणपतीच्या मूर्तीसोबत गोट्या खेळण्यासाठी आला. पण त्या दिवशी अचानक विजयसिंहच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, पण आज यानेही खेळायचे. त्यामुळे विजयसिंहने सर्व गोट्या गणपतीच्या मूर्तीच्या समोर टाकल्या व म्हणाला, रोज मीच खेळतो, पण आज नाही, आज तू खेळायचं. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच क्षणी धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि त्या दिवशी पहिल्यांदा विजयसिंह गोट्या खेळताना स्वामींकडून हरला. बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले. तर थोडक्यात सांगायचं झालं तर स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणपती मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. तर ह्या गोष्टीचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते. आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी ते काही दिवस अक्कलकोटला वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना रडू कोसळले. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, अरे रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरवून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले तेव्हा त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना त्यांचे सगळे जन्म आठवले. त्यातला एक जन्म होता तो म्हणजे विजयसिंहचा. विजयसिंह म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आणि यामुळेच या गोष्टीचा उलगडा झाला. या गोष्टीला स्वामींनी देखील मान्यता दिली. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला. जेव्हा स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या स्वामी भक्तांनी स्वामींना प्रश्न केला की स्वामी सूत हे काय करत आहेत. त्यावर स्वामी म्हणाले, माझं बाळ माझ्या प्रकट दिनाचा उत्सव करत आहे. तर नाना रेखी नावाचे अहमदनगरचे एक स्वामी भक्त होते. ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवायला घेतली. काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटल्याचा मजकूर हा ह्या कथेत आधी सांगितल्याप्रमाणेच होता. तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले.
तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता। तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि जेव्हा स्वामींनी कुंडली परत आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती। कुंडली पाहून स्वामींना खूप आनंद झाला आणि त्यांनी नानांचा उजवा हात स्वतःच्या हातात घेऊन त्यांच्या हातावर हात ठेवला आणि नानांच्या हातावर विष्णुपद उमटले। याचाच अर्थ स्वामींनी कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली होती आणि त्याचाच प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही ही कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे। श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनातून लोकांना मार्गदर्शन करण्यास येण्यापूर्वी ते ह्या जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव आणि ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावांनी सुद्धा कार्यरत होते। तर इसवी सन 1449च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि त्यानंतर श्रीशैल्य यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले। त्या वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ निर्माण केले। एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली। उद्धवाचा निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा लोकांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते। कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली आणि क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजाणुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली। हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते। आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या भावनेने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले, पण भक्तांसाठी माता असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले। गंगातीरी भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले। नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले। पुढे इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले। ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया रविवार दिनांक 6/4/1856 हा होता। तर स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे। मी नृसिंहभान असून श्रीशैल्यजवळील कर्दळीवनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडाचे उद्गार ते नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात। तर स्वामी भक्त हो, स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे। चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाले। आपल्या भूतलावर येऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा येणा 2022 म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच गुढीपाडव्याचा दुसरा दिवस हा दरवर्षी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। हा प्रकट दिन सर्व स्वामी भक्तांना नवीन ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे। श्री स्वामी समर्थ महाराज याच चैत्र शुद्ध द्वितीयेला इसवी सन 1149 मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाले। आपल्या परब्रह्माचा जन्म एवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे। इसवी सन 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो, परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतर दृश्य अदृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती आणि आजही चालूच आहे। तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे। तरीही स्वामींना शरण जाऊन आपण त्यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया ह्या दिवशी साजरा करतो, जो की ह्या वर्षी हो। तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची संपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।